महाभियोग म्हणजे काय? महाभियोग म्हणजे राष्ट्रपतींना संविधानाचे उल्लंघन किंवा दुराचार केल्यास पदावरून काढून टाकण्याची एक घटनात्मक प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया भारतीय संविधानातील सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीला जबाबदार ठरवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, ज्यामुळे देशाच्या सर्वोच्च कार्यालयाची विश्वसनीयता आणि उत्तरदायित्व कायम ठेवता येते. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 61 मध्ये महाभियोगाची प्रक्रिया दिली आहे. ही प्रक्रिया सुरू होते जेव्हा संसदेच्या कोणत्याही सभागृहात लोकसभा किंवा राज्यसभा राष्ट्रपतींच्या हटवण्यासंदर्भातील ठराव प्रस्तावित केला जातो. हा ठराव संसद सदस्यांच्या किमान चौथ्या भागाने सही केलेला असावा लागतो. महाभियोगासाठी दोन्ही सभागृहांमध्ये 2/3 बहुमत आवश्यक आहे. महाभियोगाची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे. 1. ठरावाची प्रारंभिक प्रक्रिया. कोणत्याही सभागृहात राष्ट्रपतींच्या हटवण्याचे कारण दर्शवणारा ठराव सादर केला जातो. 2. तपासणी आणि चौकशी. ठराव सादर झाल्यावर राष्ट्रपतीविरुद्धचे आरोप सत्य आहेत का हे तपासण्यासाठी चौकशी केली जाते. यावेळी राष्ट्रपती पदावर राहतात. 2. दोन्ही सभागृहांत मंजुरी. ठरावासाठी दोन्ही सभागृहांमध्ये 2/3 बहुमत आवश्यक असते. 4. राष्ट्रपतींचे पदावरून हद्दपार करणे. जर ठराव मंजूर झाला तर राष्ट्रपती पदावरून काढून टाकले जातात आणि नवीन निवडणूक घेण्यात येते. महाभियोग ही एक राजकीय प्रक्रिया असली तरी ती एक कायदेशीर सुरक्षा आहे, ज्याद्वारे राष्ट्रपती संविधानाचे पालन करतात याची खात्री केली जाते. महाभियोग प्रक्रिया जटिल आणि कठोर ठेवली गेली आहे, ज्यामुळे ती फक्त गंभीर दुराचाराच्या प्रकरणांमध्येच वापरता येईल. कारण राष्ट्रपती देशातील सर्वोच्च पदावर आहेत आणि ही प्रक्रिया सतत सत्यतेच्या पातळीवर ठेवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण टूल आहे. भारतात आजवर कोणत्याही राष्ट्रपतींवर महाभियोग झालेला नाही, परंतु संविधानात या प्रक्रियेचे अस्तित्व कायम ठेवले आहे, जे एक महत्त्वपूर्ण घटनात्मक नियंत्रण म्हणून कार्य करते.